नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, आता इथे संतोष बोलत असतो तो म्हणजेच पी एफबद्दल. कारण त्याच्या बाबांना म्हणजे श्रीनिवासांना पी एफ मिळणार असते आणि पी एफचाच इथं विषय चालू असतो. तो म्हणत असतो, आता हा पी एफ तुम्ही आम्हाला द्या. आणि त्यावर आता लक्ष्मी म्हणत असते, ह्या पी एफचं काय करायचं आणि काय नाही हे आम्ही आमचं बघू. तू त्यामध्ये नाक घालू नकोस किंवा नाक खुपसू नकोस. वीणा मात्र इथे त्याला म्हणत असते, अहो तुम्ही कुठला विषय कुठे नेताय? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बोलायची काय गरज आहे? आणि तुम्हाला नाही तेव्हा प्रत्येक गोष्ट पैशाचीच का बरं बोलायची असते? आणि त्याचसोबत आता आईबाबांचे पैसे आहेत ते, त्यांचा पी एफ आहे तो, त्यामुळे त्या पी एफवरती त्यांचा पूर्ण हक्क आहे. ते दोघे ठरवतील पी एफचं काय करायचं आणि काय नाही. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीमध्ये अजिबात बोलू नका, असं वीणा इथे बोलत असते. आता वीणाला संतोष थोड्या वेळापूर्वी शांत करतो, पण लक्ष्मी म्हणत असते, अगं वीणा जाऊ दे, त्याचा स्वभाव कसा आहे हे आपल्याला माहीत आहे ना. पण आता तरीसुद्धा वीणा म्हणत असते, हो आई, प्रत्येक वेळी आपण असंच म्हटलो तर कसं चालेल बरं? आणि तेवढ्यातच आता इथे सगळेजण बसलेले असतात आणि तो पी एफचा विषय काही केल्या बंद पडूच देत नसतो. आणि तेव्हाच आता इथे त्याला पुन्हा एक गोष्ट आठवते आणि ती गोष्ट म्हणजेच की त्याला मंगलला कॉल करायचा असतो. कारण मंगलला सुद्धा बाबांच्या पी एफबद्दल कळलंच पाहिजे असा तो इथे विचार करतो आणि म्हणून सगळ्यांच्या नकळत बाहेर जातो. आणि बाहेर गेल्याच्या नंतर तो लगेचच मंगलला फोन करत असतो. मंगल म्हणत असते, बोल ना, काय झालं? असा अचानकच फोन का केलास? त्यावर संतोष म्हणत असतो, हे बघ, इथे श्रीनिवासांच्या घरामध्ये खूप मोठी गोष्ट झालेली आहे. तेव्हा ती म्हणते, का, काय झालेलं आहे? कसली मोठी गोष्ट झाली? तेव्हा संतोष म्हणत असतो, हो, सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजेच की बाबांचा पी एफ आलेला आहे किंवा तो येणार आहे. पण परत म्हणशील की तुम्हाला मोठ्या भावाने काही सांगितलं नाहीये, परत म्हणू नकोस. आणि त्यासोबतच तू आत्ताच्या आत्ताच इकडे निघून ये आणि पुन्हा मला नावं ठेवायची नाही आहेत किंवा माझ्यावरती बोट करायचं नाही आहे. आणि तेव्हाच आता इथे मंगल म्हणत असते, काय सांगतोयस तू? बाबांचा पी एफ आलासुद्धा? आणि तेव्हाच आता इथे मंगल आणि जो संतोष आहे ते कितीच लांडग्यासारखे, कोल्ह्यासारखे म्हटलं तरीसुद्धा असतात प्रेक्षकांनो. कारण त्यांना फक्त आणि फक्त इथे पैसा हीच गोष्ट महत्त्वाची असते. त्यांच्या आयुष्यामध्ये इथे माणसाला अजिबातच महत्त्व नसतं. हे आपण काही भागामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. कशा पद्धतीने इथे आता संतोषने आनंदीला सुद्धा घरामध्ये घेण्यासाठी नकार दिलेला असतो आणि आनंदीला सुद्धा घरामध्ये घ्यायला नकार दिल्याच्या नंतर सुद्धा इथे त्याला फक्त आणि फक्त हेच म्हणणं होतं, आता ह्या मुलीचा सुद्धा सांभाळ मी करणार आहे का? ह्या मुलीचा सुद्धा खर्च मी करणार आहे का? अशा गोष्टी इथे त्याने बोलून दाखवल्या होत्या. पण आताच मात्र इथे जेव्हा पी एफ ही गोष्ट इथे त्याला समजते आणि पी एफ मिळणार आहे ही गोष्ट समजल्यावर तो मात्र अगदीच इथे श्रीनिवास आणि लक्ष्मीशी आणि त्याचबरोबर इतर घरच्या लोकांची सुद्धा अगदीच चांगला वागत असतो. पण वीणा मात्र त्याला समजावण्याचं काम करत असते, तुम्ही अशा पद्धतीने नका वागू. आणि त्यासोबतच इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की तुमचा त्या पी एफशी काही संबंध नाही आहे आणि तुम्ही वंशला सुद्धा इथे बोलावून का बरं घेतलेला आहे? काय गरज होती वंशला इथे बोलावून घ्यायची? असंच आता इथे वीणा त्याला म्हणत असते. पण तो बोलत असतो, हे बघ, ते बाबा माझे आहेत आणि त्यांच्या पी एफचं काय करायचं आणि काय नाही हे आम्ही बहीण भाऊ मिळून पाहू. त्या जानूला तर कुठल्या गोष्टीची कमी नाही आहे आणि तिला गरज पण नाही आहे द्यायची. मग इथे मी फक्त काम करून करूनच मरणार आहे का? आणि इथे जर मंगलला सुद्धा थोडेफार पैसे मिळणार असतील तर काय फरक पडतो? असं तो इथे बोलत असतो. आणि त्याने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर मात्र वीणाने अगदीच त्याच्यापुढे हातच टेकलेले असतात. तिला कळतच नसतं की ह्याला कुठली भाषा कळते किंवा कुठल्या पद्धतीने याला समजावून सांगावं हे मात्र इथे त्याला समजत नसतं. इकडे आता दुसऱ्या बाजूला सिद्धिराजच्या घरी गोंधळाचा कार्यक्रम सुरू असतो. तो सुद्धा अगदीच विधिवत पद्धतीने. सिद्धिराज आणि भावना पूजेसाठी बसलेले असतात आणि गाडेपाटलांच्या घरातला जे लोक आहेत त्यांना मात्र ह्या पूजेसाठी कुठलाच इंटरेस्ट नसतो. ते फक्त आणि फक्त इथे शरीराने असतात आणि मन आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो निरागसपणा आहे किंवा राग आहे तो स्पष्टपणे दिसत असतो. फक्त सत्यनारायणाच्या पूजेला बसावं तसंच इथे ते
ह्या जागरण गोंधळाच्या पूजेला सुद्धा बसलेले असतात आणि त्यासोबतच तोंड सुद्धा ह्यांनी पाडलेले असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की आता जो आपला सिद्धिराज आहे, सिद्धिराजला त्याचं लग्न अगदीच विधिवत पद्धतीने आणि सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की जे काही गाडेपाटलांचे रीतिरिवाज आहेत, परंपरा आहेत, त्या सगळ्या त्याला आपल्या लग्नामध्ये करायच्या होत्या आणि तो त्याची पूर्ण हौस-मौस इथे करून घेत असतो. ह्या सगळ्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला असो, घरातल्या कार्यक्रमाला असो, सगळ्या कार्यक्रमाला इथे फक्त आणि फक्त इथे त्याच्या मित्र कंपनीने मदत केलेली असते. बाकी गाडेपाटलांनी कोणीही यामध्ये इंटरेस्ट दाखवलेला नसतो. आता इकडे सिद्धी आणि भावनाच्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी इथे पूर्वीला सुद्धा आजीने बोलावून घेतलेलं असतं. पूर्वी आणि आजीने मिळूनच आता इथे खूपच मोठा प्लॅन केलेला असतो आणि खूपच मोठा प्लॅन केल्याच्या नंतर हा प्लॅन मात्र आता सिद्धिराज त्यांच्यावरच उधळून सुद्धा लावणार असतो. आता जागरण गोंधळ तर सुरूच असतो आणि जागरण गोंधळ सुरू असताना सिद्धिराज आणि भावना ज्या ज्या पद्धतीने गोंधळी सांगतील त्या पद्धतीनेच विधी करत असतात. आता दिवटी हातामध्ये घेतलेली असतात आणि दिवटी हातामध्ये घेतल्याच्या नंतर जी गोंधळाची पूजा इथे मांडलेली असते त्या पूजेसमोरच किंवा त्याच्या अवतीभोवती गोल गोल फिरूनच ह्या दिवट्या घेऊन नाचायचं असतं आणि ह्या दिवट्या घेऊन इकडे गोंधळी गाणे म्हणत असतात. तर सिद्धिराज आणि भावना इथे दिवट्या हातामध्ये घेऊनच नाचत असतात. इथे नाचत असताना किंवा ते फेरे घालत असताना दिवटी विजू द्यायची नसते, हे सगळं काही इथे पूर्वी पाहत असते. आता खरं तर पूर्वीचा आणि इथे आजींचा प्लॅन असतो आणि तोच आता प्लॅन इथे ती वर्क करणार असते आणि तेवढ्यातच आता इथे सिद्धिराजचा मोबाईल वाजत असतो. पण प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऐन वेळेला मध्येच इथे त्याचा फोन आला तर तो बाहेर निघून जातो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला पी-एफचे पैसे आपल्याला मिळावेत म्हणून संतोष आणि हरीश इथे श्रीनिवास आणि लक्ष्मीच्या मागे पुढे करत असतात आणि तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी इथे गरम पाणी बादलीमध्ये आणलेलं असतं. त्याचसोबत हरीशच्या हातामध्ये सिंचनाच्या खूप छान छान अशा साड्या सुद्धा असतात आणि तेव्हाच आता इथे जो आपला संतोष आहे तो दरवाजा वाजवत असतो आणि म्हणत असतो, आई बाबा मी तुमच्यासाठी गरम पाणी आणलेलं आहे. तेव्हा हरीश म्हणतो, अगं मी तुझ्यासाठी सिंचनाच्या साड्या सुद्धा आणलेल्या आहेत आणि तुम्ही दरवाजा उघडा बरं. तेव्हाच बाहेरून दरवाजाला कडी असते आणि बाहेरून दरवाजाला कडी असल्यामुळे आता मात्र संतोष म्हणत असतो, काय हे बाहेरून दरवाजाला कडी, कुठे गेले असतील, बापरे पी-एफचे पैसे वगैरे घेऊन पळून तर गेले नसतील ना, असा विचार करतो आणि म्हणत असतो बहुतेक पळूनच गेले. आणि तेव्हाच आता इथे दरवाजातून आवाज येत असतो आणि ते म्हणत असतात, काय रे संतोष आणि काय रे हरीश, आणि ह्या बदललेल्या रूपाकडे मात्र हे आ वासूनच पाहत असतात. आ वासून पाहिल्याच्या नंतर आता एकदमच हँडसम आणि सूटबूट घालूनच श्रीनिवास उभे असतात आणि त्यासोबतच लक्ष्मीच्या अंगावर प्रचंड सोन्याचे दागिने असतात. खूप सारी महागडी साडी तिने नेसलेली असते आणि हे दोघं सुद्धा आवासून त्या दोघांकडे पाहत असतात. खरंच हे आपले आई बाबा आहेत का, असा विचार इथे संतोषला येतो. तो म्हणत असतो, आई बाबा तुम्ही. तेव्हा लक्ष्मी म्हणत असते, आम्ही पळून जाणार नाही रे, आता तुम्हालाच आम्ही पळवणार आहोत. असं इथे ही कडक लक्ष्मी झालेली असते आणि तेव्हाच आता इथे जो संतोष आहे आणि हरीश दोघं सुद्धा एकमेकांकडे पाहत असतात. खरंच आईबाबांनी एवढं कडक रूप धारण केलंय, खरंच हे खरं आहे का? पण प्रेक्षकांनो खरं सांगायचं तर हे आपल्या लांडग्या संतोषला पडलेलं एक फक्त आणि फक्त स्वप्नच आहे. कारण पी-एफसाठी तो एवढाच हापापलेला आहे किंवा पी-एफसाठी तो काहीही करायला तयार असतो, ते सुद्धा अगदीच तसंच झालेलं असतं. कारण लक्ष्मी आपली किती साधी भोळी आहे आणि ती एवढी बदलणं हे शक्यच नाही. हे फक्त आणि फक्त इथे संतोष आणि त्यासोबतच हरीशला पडलेलं हे इथे एक स्वप्न असतं. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जेव्हाच सिद्धिराजला फोन आलेला असतो तेव्हा तो बाहेर निघून जातो आणि तेवढ्यातच पूर्वी आणि आजीच्या खानाखुणा सुरू असतात. पूर्वी आणि आजीच्या खानाखुणा ह्या असतात त्या म्हणजेच की आता सिद्धिराज बाहेर गेलाय, पटकन तुला जे काम सोपवलंय ते तू कर. कारण त्याला फोन लावण्याचं कामसुद्धा इथे आजीनं एका माणसाला सोपवलेलं असतं आणि सिद्धिराज बाहेर जाऊन फोनवर बोलत असतो, हॅलो हां बोला ना, हो कार्यक्रम आहे सुरू घरामध्ये, काही काम होतं का तुमचं, तुम्ही कोण बोलत आहात? आणि तेव्हा तिकडून बोलणारी व्यक्ती म्हणत असते,
असते, हो हो माझ्याकडे तुमच्याकडे माझं एक काम होतं, खूपच महत्त्वाचं होतं, पण आत्ता तुम्ही येऊ शकता का मला भेटायला? तेव्हा सिद्धिराज म्हणत असतो, नाही हो आता तर शक्य नाहीये आणि मी नाही येऊ शकत, असंच इथे सिद्धिराज बोलत असतो. तेवढ्यातच आता प्रेक्षकांनो आतून आवाज आलेला असतो जोराचाच, सिद्धिराज वाचवा, सिद्धिराज वाचवा करूनच. तेव्हा बोलणारा फोनवर सिद्धिराज धावतच आतमध्ये येतो आणि धावतच आतमध्ये आल्याच्या नंतर इथे सिद्धिराज पाहतो तर काय, भावनाच्या पदराने पेट घेतलेला असतो आणि सगळेजण फक्त आणि फक्त पाहतच असतात. आणि हे सगळं काय आहे, कशा पद्धतीने झालंय असा विचार तो करतो आणि लगेचच कसलीच वेळ वाया न घालवता खाली बसतो आणि खाली बसूनच तिच्या पदराला लागणारी जी आग आहे ती आग मात्र इथे आता तो विझवण्याचं काम करत असतो. आणि ती आग इथे विझवत असताना मात्र त्याच्या हाताला प्रचंड इजा झालेली असते. इथे बाकीच्यांना तो म्हणत असतो, हे सगळं कोणी केलंय आणि त्यासोबत हे सगळं काय आहे? पण आता आजी म्हणत असतात, सगळं काय आहे म्हणजे हा किती मोठा घोर अपशकुन आहे हे तुला कळत नाही का? तेव्हाच आता सिद्धिराज म्हणत असतो, घडवून आणलेल्या गोष्टीला अपशकुन नाही म्हणत तर कटकारस्थानं म्हणतात. मला माहिती हे तुमच्यापैकीच कोणीतरी केलेलं आहे, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, सिरियलमधल्या सासूसुनांचं जे काही तुम्ही कारनामे बघून इथे माझ्या बायकोसोबत जर तसं करायला काही गेलात तर त्यांच्या 2 पावलं मी पुढे असणार आहे, ना की 2 पावलं मागे किंवा ना की त्यांच्या पाठीशी. ही गोष्ट मी तुम्हाला तेव्हा सुद्धा बजावून सांगितली होती आणि आत्ता सुद्धा मी तुम्हाला तीच गोष्ट पुन्हा एकदा बजावून सांगत आहे. असंच आता इथे सिद्धिराजने खडसावलेलं असतं. पण आता जी आग विझवत असतो सिद्धिराज तेव्हाच त्याच्या हाताला प्रचंड इजा झालेली असते, कारण एवढी आग पदराला लागलेली असते आणि ती आग विझवणं मात्र काही सोपं नसतं. आणि तेव्हाच आता इथे भावनासुद्धा खूप जास्त घाबरलेली असते आणि भावनाला आता इथे सिद्धिराजचं हे जे असलेलं प्रेम, त्याची असलेली तिच्याप्रती काळजी, ह्या सगळ्या गोष्टी समजलं आता खूप गरजेचं असतं. कारण पूर्ण गाडे पाटलांच्या विरोधात जाऊन सिद्धिराज ने आतापर्यंत भावनाचा स्वीकार केलेला असतो, भावनासोबत लग्न केलेलं असतं आणि प्रत्येक वेळी तिच्या सगळ्यांच्या विरोधात जाऊनच भावनाची बाजू सुद्धा त्याने सांभाळलेली असते. खंबीरपणे तो पुढे उभा राहिलेला असतो. लग्नानंतरचे सगळे काही विधी सुद्धा त्याने स्वतःच अरेंज केलेले असतात. गाडेपटलांनी त्यामध्ये कसलाच एक इंटरेस्ट दाखवलेला नसतो. पण आता प्रेक्षकांनो पूर्वीनं हे केलेले कटकारस्थान मात्र एक दिवस तिच्याच अंगाशी येणार आहे. किती नाही म्हटलं तरी आता तिनं हे एक्सेप्ट करायला हवं की इथे पूर्वी आणि सिद्धूराजचं कधीच लग्न होऊ शकत नाही. सिद्धिराजच्या आयुष्यामध्ये भावना नावाची मुलगी आलेली आहे आणि आता त्यांचं नातं सुद्धा हळूहळू फुलताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला दिसणार आहे. पण आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर भावनाला सिद्धूचं असलेलं प्रेम समजेल का, किंवा तो तिची किती काळजी घेत आहे ह्या सगळ्या गोष्टी समजतील का, आणि त्याच्या हाताला झालेल्या जखमेवर भावना प्रेमाची फुंकर घालेल का? काय वाटतं कमेंटद्वारे नक्कीच तुमचा अभिप्राय कळवा. आणि सोबतच असेच नवनवीन डेली ट्विस्ट जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या शब्दरंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील एका अशाच नवीन ट्विस्ट सोबत.